एक 150 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका 102 मीटर लांबीच्या तलावाला 7 सेकंदात पार करते. त्या रेल्वेचा वेग किती? बघा, मीटर आणि सेकंद युनिट सेम आहे. इथं 1805 वापरायची आवश्यकता नाही. 150 मीटरची ती आणि रेल्वे किती लांबीची? 150 आणि 100 250 252. अंतर किती आलं? 252 मीटर. ठीक. आता वेगचं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेळ. ठीक. अंतर मीटर मध्ये वेळ सेकंदात, त्याच्यामुळे युनिट चेंज करायची आवश्यकता नाही. बरोबर. आता 7 × 21 किती उरले? 4. 7 × 42 36 मीटर पर सेकंद. एकशे 65 मीटर लांबीची रेल्वे 165 मीटर लांबीची रेल्वे ही 755 मीटर लांबीची एका पुलास ओलांडते. म्हटलं दोघांची जी अंतर आहे त्याची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. बरोबर. 5 आणि 5 10 हातच्याला 1, 6 आणि 6 12 हातच्याला 1, 7 8 9 920. बरोबर. एकूण अंतर किती झालं आता? 920. आता 920 अंतर किती सेकंदात? 46. पण आपल्याला मी कसं विचारला? ताशी. त्याच्यामुळे मीटर पर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर पर आवर्स मध्ये करताना मीटर पर सेकंदाला 1805 ने गुणावं लागतं. ठीक. गुणिला 18 चे. आता इथे 0 इथं 5 किती भागणार? 5 ने भागणार. 5 1 5 किती उरले? 4. बोला 4. 5 8 आहे 40 किती उरले? 2. 5 चौक 20. बरोबर. आता किती भाग झाला? बोला. असे चूक आहे का? 18 चौक 72 किलोमीटर पर. आपण असे करू शकतो. काय विषय बघा. आता 46 निम्मे आणि 44 निम्मे उत्तर आलं 2392 सुद्धा आलं विषय. ताशी 48 किमीच्या वेगाने धावणारी एक रेल्वे 200 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 27 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती? आपल्याला काय काढायचं? लांबी म्हणजे काय? डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे अंतर. जे काढायचं सूत्र लिहून घ्यायचं पाहिजे. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ठीक आहे. आता अंतर ज्यावेळेस रेल्वे प्लॅटफॉर्मला किंवा बोगद्याला पुढे ओलांडते त्यावेळेस स्वतःची लांबी आणि त्यांची लांबी यांच्या एकत्र अंतर एवढं अंतर ते पार करते. आता लांबी दिली कोणाची? प्लॅटफॉर्मची किती आहे? 200 मीटर.
रेल्वेची एक्स मानू, प्लॅटफॉर्मची 200. किती 48. आता आपल्याला नंतर मीटर मध्ये काढायचं, त्याच्यामुळे 5/18 गुणिला किती सेकंदात 27. वेळच्या खाली वेळ, वेगाच्या खाली वेळ. 9 दुनी 18, 9 3 27. ठीक. 2 दुनी 4, 2 चौक 24 दुनी 48. 24 गुणिला 5 120 गुणिला 3 12 त्रिक 36. आता x अधिक 200 बरोबर 360. इकडे प्लस चिन्ह काय मायनस. किती प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 87 उदाहरण झालं आपलं. 87 विचार करा. 152.5 मीटर लांबीची रेल्वे ताशी 57 किलोमीटर वेगाने धावत आहे. ती रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 39 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? मायक्रोमीटर सोडवा. आपल्याला परत अंतर काढायचं. काय करायचं अंतर? वेग गुणिला वेळ. अंतर किती आहे? 2 टेम्पात असणार. दिलेलं कशाचं आहे? रेल्वेचं. किती? 152.5. वेग किती ताशी? 57. किती सेकंदात? 39. ठीक आहे. आता 18 ने 39 3 भाग जाईल. जातोय ना? 3 7 3 1 3 3 कर. आता 57 5 13 चा गुणाकार होऊन 6 ने भागावा लागेल. भाग जाते. भाग जातोय का? 3 ने परत 57 6. 3 ने ठीक आहे, आपण देऊ. 7 5 12 होते 7. 3 ची बेरीज जाते. ठीक आहे. 3 दुनी 7 बरोबर. आता 19 5 13. 19 5 95 गुणिला 13 भागिला 2 बरोबर x अधिक 152.5. आता 95 ला 13 करू, त्याला 2 ने भागू. 13 5 65 7 13 17 17 आणि 7 6 किती? 123 ना. 13 17 हा 6 गेला. किती? 123 ना. किती आला गुणाकार? 123. आता 100 म्हणजे 1235 भागिला 2 बरोबर x अधिक 15 म्हणजे 152.5. आता ठीक आहे. बेसक बेक 5 काली बेसाठी 1 काली पॉइंट ठेवला. बेपंचे यांचा गुणाकार किती आला? x अधिक 152.5 बरोबर किती आला?
617.5. हा 617 कसा आला असा, कशाला वागला 1235. ठीक. आता प्लस इथे मायनस होईल. आता 617 होते 5 गेले 0, 7 5 गेले 2 गेले 5, 1 सॉरी 1 5 जात नाही, इथं 5 इथं 11, 11 5 गेले 6, 5 नाही गेले 4. काय लांबी किती आली मग 465. ठीक आहे. बघा, एक रेल्वे तिची लांबी 500 मीटर, ती एका बोगद्याला म्हणजे ज्याची लांबी आहे 1000 मीटर. आता अंतर किती येणार मग 1000 बोगद्याची आणि रेल्वेची 500, किती 1.5 किलोमीटर. बरोबर. आता ती एका मिनिटात म्हणजे 1 मिनिट किती सेकंद 660. बरोबर. आता वेग तर सूत्र काय अंतर वाढला. ठीक. अंतराला 1.5 कशा सोडून आपण काय करतो 1 मिनिट म्हणजे किती सेकंद 60 सेकंद. बरोबर. आता एक स्थिर गुणाकार x कुठे जाणार आहे की खाली येणार कुठे जाणार वरती 15 शून्य कशावर त्याच्यात. आता पॉईंट किती घर आहे 1 घर, मग इथं पॉईंट म्हणजे आलं किती 90